हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 13. पाठीमागचे सर्व भाग तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील. कथेला सुरुवात करू. अद्वैत मीरा समोर हात बांधून उभा होता आणि शांतपणे तिच्याकडे पाहत होता. मीरा आता स्वतःच पसरवलेल्या जाळ्यात अडकली होती. काय बोलावं हेच तिला कळत नव्हतं. जवळपास 10 मिनिटं अद्वैत तिच्याकडे नुसतं रोखून पाहत राहिला. मीरा गप्पच राहिली. अखेर अद्वैतचा संयम सुटला. टेबलवर ठेवलेला काचेचा वास त्याने जोरात खाली आपटला. त्या आवाजाने मीरा दचकून किंचाळली. तिने भीतीने अद्वैतकडे पाहिलं. त्याचे डोळे रागाने पूर्ण लाल झाले होते. आज पहिल्यांदाच मीरा त्याला इतक्या भयानक रागात पाहत होती. त्याने कधी तिच्याशी मोठ्या आवाजात सुद्धा बोलला नव्हता, पण आज तो तिच्यावर ओरडत होता. मीरा पुन्हा मगरमिठी आसू रडण्याचं नाटक करत म्हणाली, भाऊ, तुम्ही आता माझे भाऊ राहिले नाहीत. तुम्ही बदललात. त्या गटारातल्या मुलीमुळे तुम्ही माझ्यावर रागावलात. जिला ना क्लास आहे ना स्टेटस. अद्वैत संतापून ओरडला. बस मीरा, किती वेळा सांगू, ती माझी बायको आहे आणि आता तिचा क्लास, तिचा स्टेटस सगळं माझ्याशी जोडलेलं आहे. तू हे बडबड न थांबव. मी तुला खूप प्रेम करतो, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या बायकोचा अपमान करशील. तिची इज्जत म्हणजे माझी इज्जत आहे आणि तू तिचा अपमान करतेस म्हणजे माझाच अपमान करतेस, समजलं का? मीरा लगेच म्हणाली, नाही भाऊ, असं नाही, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आय लव्ह यू भाई. अद्वैतने डोळे घट्ट मिटले, मुठं हाताची घट्ट आवळली आणि काही सेकंदांनी स्वतःला सावरत म्हणाला, मीरा, मला सांग, तू अचानक इथे का आलीस? आणि आलीच होतीस तर थेट माझ्या खोलीत का गेलीस? मला उत्तर हवंय. मी तुला ओळखतो. माझ्यापासून काही लपवायचा प्रयत्न करू नकोस. तुझ्याच भल्यासाठी सांगतो. ड्रामा न करता सगळं खरं सांग. मीरा मात्र गडबडली. तिने नजर चुकवली. अद्वैताचा राग पुन्हा वाढला. ठीक आहे, तो थंड आवाजात म्हणाला, उत्तर देऊ नकोस, पण लक्षात ठेव, आता इथून पुढे तू इथे कधीच येणार नाहीस. हे माझा पर्सनल पेस आहे. तुला इथे यायची परवानगी दिली होती याचा अर्थ माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायची मुभा नाही. आजपासून तू इथे येण्याचा हक्क गमावला आहेस. आईने ड्रायव्हरला फोन केला आहे. तो येईल तेव्हा शांतपणे निघून जा आणि पुन्हा माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नकोस. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राग तिला सियावर होता, पण त्याच सियामुळे आज तिचा लाडका भाऊ तिच्यावरच रागवला होता आणि इथे येण्यासही मनाई केली होती. ती मनातल्या मनात दात ओठात चावून फुटफुटली. त्या 2 कवडीच्या मुलीने माझ्या भावावर काय जादूटोणा केला आहे देव जाणे. तिच्यामुळे तो माझ्यावर ओरडतोय. मी तुला कधीच शांत राहू देणार नाही सिया. तू माझा भाऊ माझ्यापासून हिरावून घेतलास. मी तुला कधीच माफ करणार नाही. अद्वैत तिथून निघून गेला होता. मीरा त्याच्या पाठीकडे पाहतच राहिली. संतापाने तिने कुशनवर जोरात घाव घातला. तू गटारातली मुलगी आहेस. मी तुला सोडणार नाही. पाहशील तुझं काय हाल करते ते. बाहेर येताच अद्वैत बॉडीगार्ड समोर उभा राहिला. तुमच्यापैकी कुणी तिला बाहेर जाताना पाहिलं का? त्याने रागात विचारलं. सगळ्यांनी मान खाली घालून नाही अशी मान हलवली. अद्वैतचा संताप अनावर झाला होता, पण त्याने स्वतःला सावरलं. जा, CCTV फुटेज तपासा, तिला शोधा. जर ती मला सापडली नाही तर तुमचं आयुष्य तुम्हीच संपवाल, अशी धमकी देऊन तो गाडीत बसून निघून गेला. इकडे सिया धावत धावत ॲटो स्टँडपर्यंत पोहोचली होती. जवळपास 1 किलोमीटर चालून ती दमली होती. तिने एक रिकामी टॅक्सी थांबवली आणि पत्ता सांगितला. टॅक्सी निघाली. सियाची अवस्था फार वाईट होती. केस विस्कटलेले, कपाळावरचा सिंदूर घामामुळे पसरलेला, डोळ्यातलं काजळ खाली वाहून गेलेला. लोक तिला विचित्र नजरेने पाहत होते, पण तिला त्याचं काहीच भान नव्हतं. टॅक्सी ड्रायव्हर आरशातून वारंवार तिला पाहत होता. सियाला संशय आला. तिने पुन्हा लक्ष दिलं. तो पुन्हा तिला घुरत होता. त्यावर सिया मात्र चिडून म्हणाली, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला असं वारंवार का पाहताय? मी काही तमाशा करते का? ड्रायव्हर घाबरला. नाही मॅडम, तसं काही नाही, पण तुमचा चेहरा थोडा वेगळा दिसतोय म्हणून. सियाने चेहऱ्यावर हात फिरवला. माझ्या चेहऱ्यावर तर काहीच नाही. ड्रायव्हर म्हणाला, मॅडम, आरशात बघा, कळेल. सियाने मिररकडे पाहिलं आणि ज्या क्षणी तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, तिच्या तोंडून
जोरात किंकाळी निघाली. अचानक ब्रेक लागल्यामुळे टॅक्सी झटक्यात थांबली आणि सिया पुढे झुकली. तिच्या किंकाळीने ड्रायव्हरही दचकला होता. सियाचं डोकं पुढच्या सीटच्या मागे आपटलं आणि ड्रायव्हर वेदनेने ओरडला. सियाला ही वेदनेने कळ आली, पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि सरळ बसली. ड्रायव्हर चिडून म्हणाला, मॅडम, तुमचं डोकं ठीक आहे का? सियाने कपाळावर हात ठेवत पटकन म्हणाली, सॉरी सॉरी भाऊ, चुकून झालं. ड्रायव्हरने तिला एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा गाडी सुरू केली. सियाने पुन्हा एकदा आरशात आपला चेहरा पाहिला आणि स्वतःशीच पुटपुटली, हे भगवान, मी तर पूर्ण चुडेलच दिसते. एवढा वेळ मी अशीच फिरत होते. लोक मला पाहून काय विचार करत असतील. तिने साडीच्या पदराने घाम आणि पसरलेलं काजळ पुसायचा प्रयत्न केला. कुंकू सुकलेलं होतं, ते नीट निघालं नाही, पण काजळ थोडंसं साफ झालं. दुसरीकडे अद्वैतची गाडी थेट निक्कीच्या सोसायटीबाहेर येऊन थांबली. त्याला माहीत होतं की सिया फार दूर जाऊ शकणार नाही. जाऊन जाऊन ती फक्त निक्कीकडे जाईल आणि आलीच असेल तर ती इथेच येईल. तिच्याकडे फोन नव्हता. त्याने बॉडीगार्ड्सना सूचना दिल्या, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहा, कुणालाही संशय यायला नको, खास करून तिला. बॉडीगार्ड्स लगेच ॲक्टिव्ह झाले आणि आजूबाजूला विखुरले गेले. अद्वैत स्वतः गाडीतच बसून राहिला. काळ्या काचा असल्यामुळे त्याला कोणीही पाहू शकत नव्हतं. अजूनही फार लोकांना अद्वैतची गाडी ओळखीची नव्हती आणि हाच फायदा तो शांतपणे घेत होता. दुसरीकडे सियाची टॅक्सी एका छोट्या ओपन कॅफेसमोर थांबली. ती खाली उतरली, ड्रायव्हरला पैसे दिले आणि थेट कॅफेमध्ये गेली. आत जाताच तिला निक्की एका टेबलवर बसलेली दिसली. सिया धावत तिच्याकडे गेली. निक्कीने सियाला पाहताच धक्काच बसला. तिची अवस्था पाहून काही क्षण ती काहीच बोलू शकली नाही. निक्की लगेच उठली आणि सियाला घट्ट मिठी मारली. यार, तू आलीस, बरं झालं, नाहीतर मला कळलंच नसतं मी काय केलं असतं ते. तिने सियाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली, पहिले शांत हो, बस इथे आणि मला सगळं नीट सांग, नक्की काय झालं आहे ते. सिया खुर्चीवर बसली आणि हताश आवाजात म्हणाली, मलाच काहीच कळत नाहीये. काल रात्री मी त्याला पाहिलं आणि त्याने माझा गळा दाबला. त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही. ती निक्कीच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मला एवढंच सांग, माझं लग्न नक्की कुणाशी झालंय? सियाने विचारलं. त्यावर निक्कीच्या मनात विचार आला, देवा, बॉसने अजूनही तिला सांगितलंच नाही की ती त्याची बायको आहे. निक्कीने तिचा हात घट्ट धरत विचारलं, सिया, तुला खरंच अजून हेही माहीत नाही का? सियाने फक्त मान हलवली. निक्कीने कपाळावर हात मारला. तू खरंच खूप मोठी वेडी आहेस. वरून एवढी धीट दाखवतेस आणि प्रत्यक्षात मात्र. सियाने तोंड वाकडं केलं. त्यावर निक्की पुढे म्हणाली, ठीक आहे, पण मला हे सांग, तू अजूनही कालच्याच कपड्यात का आहेस आणि ही अशी अवस्था? सिया रडवेला आवाज म्हणाली, मला काहीच कळत नाहीये. सकाळी उठल्यावर तो शैतान दिसला. थोडं भांडण झालं. त्याने माझा गळा दाबला. त्यामुळे मी बेशुद्ध झाले. ते बरं झालं, नाहीतर तो मला जिवंत सोडल असतं. त्यानं मला जिवंत सोडलं असतं की नाही माहीत नाही. तिने पुढचं सगळं मीरा, भांडण, मारहाण सगळं निक्कीला सांगितलं. निक्की आश्चर्याने डोळे मोठे करून ऐकत होती. काही क्षण ती स्तब्धच होती. सियाने तिचा हात हलवला. काय झालं, बोल ना. निक्की अचानक मोठ्याने हसायला लागली. सिया गोंधळून तिला पाहतच राहिली. थोड्या वेळाने निक्कीने तिचं हसू आवरलं आणि म्हणाली, अरे, तू तर फारच धाडसी निघालीस. मी उगाचच तुला वेडी म्हणत होते. सिया चिडून म्हणाली, हसतेस काय? मला हे सगळं खरं आहे की स्वप्न तेच कळत नाहीये. निक्की मनातच म्हणाली, ही तर पूर्ण गोंधळलेली आहे. बॉसने तिला काहीच सांगितलेलं नाही. आता मी काय करू? सियाने चिडून निक्कीच्या डोक्यावर हलकी चपाट मारली. सांगणार आहेस की नाही ग तू? निक्की हसत म्हणाली, अगं, श्वास तरी घेऊ दे. आधी जाऊन फ्रेश हो. सगळे तुला कसे बघतायत ते पाहिलंस का? ते ऐकून सियाला आठवलं की तिचा चेहरा अजूनही भयानक दिसत होता. ती पटकन नटली. हो, चल, आधी तोंड धुया. निक्कीने तिचा हात धरला आणि तिला वॉशरूमकडे नेलं. दरम्यान बाहेर अद्वैतची माणसं अजूनही दबात धरून उभी होती. वेळ जात होती. दुपार संध्याकाळकडे झुकत होती, पण सिया काही अजून बाहेर आलेली दिसली नाही.
अद्वैत आपल्या फोनमध्ये घराच्या CCTV फुटेजकडे पाहत दात खाऊन म्हणाला, बेबी डॉल, हे तू चांगलं केलं नाहीस. मी आधीच तुला वॉर्न केलं होतं. आता असं वाटतंय की तुला फक्त वॉर्निंग नाही तर हेवी डोसची गरज आहे. आता एकदाची तू मला भेटलीस ना, मग तुला नीट सांगीन की मी कोण आहे आणि तू माझी काय आहेस. वेट अँड वॉच. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर इतकं भयानक एक्सप्रेशन होतं की जणू तो कोणीतरी मोठंच करणार होता. काही वेळानंतर सिया आपला चेहरा धुवून निक्कीसोबत बाहेर आली. टेबलवर येऊन बसली. निक्कीने वेटरला बोलवलं आणि ती सियाकडे पाहून म्हणाली, कॉफीसोबत सँडविच मागवू का? सियाने मान हलवली. निक्कीने 2 कॉफी आणि 2 सँडविचचा ऑर्डर दिला. वेटर तिथून निघून गेल्यावर सिया निक्कीला म्हणाली, आता तरी सांगशील ना? निक्कीने तिला शांत करत म्हणाली, सांगते, पण रिलॅक्स हो. आणि तिने सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिच्या लग्नाबद्दल सगळं सांगायला सुरुवात केली. जसजसं निक्की बोलत होती तसतसं सियाचा चेहरा पांढरा पडतच चालला होता. निक्की थांबताच सिया जोरात ओरडली, काय काय बोललीस तू? निक्कीने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला आणि आजूबाजूला पाहिलं. काही लोक त्यांच्या आवाजामुळे त्यांच्याकडे पाहत होते. निक्की तिला घुरतच म्हणाली, एकदम शांत. सगळे पाहत आहेत. सिया सुन्न चेहऱ्याने निक्कीकडे पाहत राहिली. तिचं डोकं पूर्ण ब्लँक झालं होतं. निक्कीने ओठांवर बोट ठेवून तिला शांत राहण्याचा इशारा केला. सियाने मान हलवली. हात हटवल्यावर सिया खोल श्वास घेत म्हणाली, म्हणजे तू मला हॉरर मूव्हीची स्टोरी सांगतेस का? निक्कीला यावर हसू आलं, पण सियाच्या चेहऱ्यावरचं भीतीचं एक्सप्रेशन पाहून ती थांबली. ती पटकन उभी राहिली आणि सियाच्या जवळ येऊन तिला मिठीत घेतलं. सियाने घाबरून निक्कीची कंबर घट्ट धरली आणि रडू लागली. अद्वैतसारख्या माणसाशी लग्न हा विचारसुद्धा तिला हादरवून टाकणारा होता. तिचं घर, तिचे चाची सगळं तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं होतं. तिचं डोकं काम करणं बंद झालं होतं. डोळ्यांसमोर धुसर दिसू लागलं. निक्की तिची पाठ थोपटत म्हणाली, सिया प्लीज शांत हो. रडून काहीच बदलणार नाही. पण सियाची अवस्था आणखीनच बिघडत होती. तिचा श्वास वेगाने चालू लागला. हात थंड पडले. पूर्ण शरीर थरथरत होतं. निक्की मात्र घाबरली. वेटर, पाणी आणा पटकन, ती जोरात ओरडली. वेटर धावत आला आणि पाण्याचा ग्लास दिला. निक्कीने सियाचा चेहरा धरून हळूहळू पाणी पी, काही होणार नाही असं म्हणाली. सिया थरथरत पाणी प्यायला लागली. काही थेंब ओठांवरून गालावर ओघळले. निक्की हळू आवाजात म्हणाली, तो तुला कमकुवत समजतोय, पण तू जर तुटलीस तर तो तुला जिंकेल. सियाच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण त्यात आता रागाची हलकी चमक दिसू लागली. निक्कीने तिचे हात घट्ट पकडले. तुझं घर, तुझे लोक हिरावून घेतले गेले, पण तुझा आत्मसन्मान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खेळ उलटवायचा असेल तर तू करू शकतेस. सिया काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. भीती अजून होती, पण विचारांची खोलीही होती. ती हळूच म्हणाली, मी त्याच्यासमोर टिकू शकेन का? निक्कीने तिची हनवटी वर उचलत ठाम आवाजात म्हटलं, फक्त टिकशीलच नाही, जिंकशीलही. स्वतःच्या भीतीला ताकद बनव. सियाच्या मनात एक छोटीशी चिंगारी पेटली. तेवढ्यात कॉफी आणि सँडविच आले. सियाने कप हातात घेतला, पण हात अजून थरथरत होते. निक्की खोल श्वास घेत म्हणाली, आजपासून तुला एक नवीन खेळ खेळायचा आहे. त्याने तुझ्याकडून तुझं सगळं घेऊन घेतलंय. आता त्याच्याकडून त्याचा कंट्रोल घे. सियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते फक्त भीतीचे नव्हते, ते होते निर्णयाचे. दुसरीकडे अद्वैत अजूनही सियाची वाट पाहत होता. बराच वेळ होऊनही ती न आल्यावर त्याने रागात गाडीच्या काचेला जोरात मुक्का मारला. डॅम इट बेबी डॉल, इथे नाहीस तर अजून कुठे गेलीस? त्याने लगेच आपल्या माणसाला फोन केला. निक्कीचा पत्ता शोधा. त्याचा सिया तिच्याचकडे असेल. त्याच्या डोळ्यातून रागाची ठिणगी उडत होती. काच तडकली होती आणि त्याच्या हातातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, पण त्याला त्या वेदनेची अजिबात पर्वा नव्हती. त्याने फोनवर आपल्या माणसाला थंड आवाजात आदेश दिला, 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटात मला सांग ती सध्या कुठे आहे. आणि जर सिया तिच्यासोबत असेल तर समज, आज कुणालाही मी सोडणार नाही. फोन कट करताच अद्वैतने गाडीचं दार उघडलं आणि थेट ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याच्या आत बेचैनी, राग
आणि मालकी भावाचा वादळ उठलं होतं. बेबी डॉल, तो दात आवळत पुटपुटला. तुला वाटतं तू माझ्यापासून लपू शकशील? तू माझी आहेस, फक्त माझीच. त्याची पकड स्टीअरिंग व्हीलवर घट्ट झाली. काही क्षणात फोन वाजला. सर, निक्की आणि सिया दोघीही एका छोट्या कॅफेमध्ये आहेत. लोकेशन मिळालं आहे. अद्वैतच्या ओठांवर इकडे एक धोकादायक स्मित पसरलं. तिथेच थांबा, मी येतोय. गाडीचा वेग अचानक वाढला. त्याचा चेहरा अधिकच भयावह दिसू लागला. डोळ्यातली ती झिंग आता वेडेपणाच्या टोकाला जाऊन पोहोचली होती. कॅफेमध्ये सिया आता थोडी शांत झाली होती. निक्की ही सुटकेचा श्वास घेत तिच्यासमोर बसली होती. तेवढ्यात वेटर त्यांच्यासाठी ऑर्डर घेऊन आला. निक्की सियाकडे पाहत मनातच पुटपुटली, सॉरी सिया, तुला हे सगळं सांगावं लागलं, पण मी तुला त्याच्यापासून पळून जाऊ देऊ शकत नव्हते. तो तुला कुठेही शोधून काढेल आणि तेव्हा काय करेल देव जाणे. तिच्या विचारातच ती हरवली होती. तेवढ्यात सियाने तिला अनेकदा हाक मारली. निक्कीचा हात धरून ओढल्यावरच मात्र तिला भान आलं. हा, बोल ना, ती गोंधळून म्हणाली. सियाने टेबलवरच्या सँडविच आणि कॉफीकडे इशारा केला. दोघी शांतपणे खायला लागल्या. दुसरीकडे अद्वैत वेड्यासारखा गाडी चालवत होता. एका हातात जळती सिगारेट, दुसऱ्या हाताने स्टीअरिंग घट्ट पकडलेलं होतं. त्याच्या मागे त्याच्या बॉडीगार्ड्सच्या गाड्या होत्या. माथ्यावर रागामुळे घामाच्या धारांचा थर जमला होता. यावेळी तू माझ्यापासून दूर गेलीस, ही तुझी चूक आहे बेबी डॉल, तो पुटपुटला. आता तुला इतकं दूर नेईन की तुलाच कळणार नाही तू कुठे आहेस. काही वेळातच त्याची गाडी कॅफेबाहेर जोरात येऊन थांबली. टायर घासत मोठा आवाज झाला. तो दरवाजा उघडून वेगात बाहेर पडला. बॉडीगार्ड्सची वाटही पाहिली नाही. कॅफेमध्ये पाऊल टाकताच त्याने मुठी आवळला. त्याच्या धारदार नजरा संपूर्ण परिसरात फिरल्या आणि एका ठिकाणी जाऊन स्थिरावल्या. सिया, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. तो थेट तिच्याकडे चालू लागला. सिया अजूनही त्याच साडीमध्ये होती. चेहऱ्यावर रौनक नव्हती. डोळे सुजलेले, लाल झालेले. संध्याकाळच्या सूर्याची लालसर छटा तिच्या चेहऱ्यावर पडली होती. पण त्या क्षणी अद्वैतला तिची वेदना दिसलीच नाही. टेबलवरचं खाणं संपलं होतं. आता पुढे काय करायचं? सिया हळू आवाजात निक्कीला म्हणाली. निक्की काही बोलणार तेवढ्यातच धाड असा आवाज झाला. एका मुठीने टेबलावर जोरात घाव बसला. प्लॅस्टिकचं टेबल तुटलं. मोठा आवाज संपूर्ण कॅफेमध्ये घुमला. त्याच हातातून पुन्हा रक्त वाहू लागलं. पण अद्वैतला काहीच फरक पडला नाही. सिया आणि निक्की घाबरून उभ्या राहिल्या. अद्वैतचा चेहरा एखाद्या शैतानासारखा दिसत होता. त्याच्या लाल डोळ्यांकडे पाहून सिया इतकी घाबरली की पाऊल मागे टाकताना तिचा तोल गेला. गवतावर पाय घसरला आणि ती पडणारच होती की सिया निक्कीने तिला हाक मारली. ती जोरात किंचाळली, पण त्याआधीच एका हाताने तिच्या नाजूक कमरेभोवती घट्ट पकड घेतली आणि एका झटक्यात तिला आपल्या दिशेने ओढलं. तिचं डोकं त्या कठोर छातीवर आपटलं गेलं. अशी सियाच्या तोंडून वेदनेची हाक निघाली. त्या दोघांमधील अंतर हे नाच्या बरोबर होते. त्यानेही तिच्या कमरेवरील पकड आणखी घट्ट केली. सियाचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. तिला रागही येत होता आणि घबराटही वाटत होती. ती अद्वैतला स्वतःपासून दूर ढकलत म्हणाली, मिस्टर महाजन, हे काही प्रायव्हेट एरिया नाही, हे पब्लिक प्लेस आहे. नीट वागा. अद्वैत तिच्या चेहऱ्यावर अधिकच झुकला. तीव्र नजरेने पाहत म्हणाला, याने मला काहीही फरक पडत नाही. मी कुठे आहे तू मला सांगतेस? बोलता बोलता तो इतका जवळ आला की त्यांच्या नाकांचा एकमेकांना स्पर्श होत होता. सियाचा श्वास अधिकच खोल होऊ लागला. तिने डोळे घट्ट मिटले आणि गडबडीत म्हणाली, जंगली भेडिया. हे ऐकताच अद्वैत तिथेच थबकला. त्याचा चेहरा रागाने थरथर कापू लागला. मुंबई एअरपोर्ट. अद्वैत सियाकडे रोषाने पाहत होता आणि मुंबई एअरपोर्ट नाही, मुंबईमध्ये तो कॅफे. भीतीने थरथरत होती. दोघीही एकमेकांच्या इतके जवळ होती की त्यांच्यामध्ये हवा जाणे इतकीही जागा नव्हती. अद्वैतने तिच्या कमरेवरील पकड अधिक घट्ट करत तिच्या कानाजवळ ओठ नेत थंड, धीम्या आवाजात म्हटले, मला असं बोलून तू फार मोठी चूक केलीस. याची शिक्षा तुला फार लवकर मिळेल. आणि एका झटक्यात तो तिच्यापासून दूर झाला. कंबर सोडून त्याने तिची कलाई घट्ट पकडली. त्याचे शब्द ऐकून सियाच्या अंगावर काटा आला. ती आतून मात्र सिहरली. ती काही समजून घेण्याआधीच अद्वैत तिला ओढत
एअरपोर्टच्या आतल्या प्रायव्हेट एरियामध्ये घेऊन गेला. त्यांच्या मागे त्याचे बॉडीगार्ड संरक्षण करत चालले होते. थोड्याच वेळात अद्वैत आपल्या नव्या प्रायव्हेट जेटमध्ये होता. थोड्या वेळापूर्वी त्याच्या धमकीने घाबरलेली सिया आता तोंड उघडून त्या सुंदर प्रायव्हेट जेटकडे पाहत होती. तो जेट अत्यंत आलिशान होता. पर्सनल रूम, सगळ्या सुविधा, राहणं, खाणं, झोपणं सगळं काही. आत 2 महिला स्टाफही होत्या. सियाने स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता की ती कधी प्लेनमध्ये बसेल, तेही प्रायव्हेट प्लेनमध्ये. अद्वैत अजूनही तिच्यावर रागवलेलाच होता, पण तिचा तो शॉकिंग रिएक्शन पाहून नको असूनही त्याचे ओठ हलकेसे वाकले. तो मनात म्हणाला, ही मुलगी खरंच जादू आहे. आधी मला प्रचंड राग आणते आणि मग अशा अजब हरकती करते की हसू येतं. त्याने हात पुढे करून सियाचे उघडे तोंड बंद करत खडूस आवाजात म्हणले, इतकं तोंड उघडायची गरज नव्हती. उघडायचंच असेल तर बेडरूममध्ये उघड, जेव्हा आपण बेडवर असू. प्लेन पाहण्यात गुंग असलेल्या सियाला त्याचा अर्थ कळलाच नाही. ती तोंड वाकडं करत म्हणाली, बेडरूममध्ये असं काय असतं की मला तोंड उघडं करावं लागेल? अद्वैतच्या ओठांवर तिरकी स्माईल उमटली. तो तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजला, ते तुला माहीत नाही बेडरूममध्ये काय होतं? सियाचा चेहरा थोडासा लाल झाला. अद्वैत इतका जवळ असल्याने तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर ढकलत म्हणाली, असं काय होतं? तिला अजूनही त्याच्या डबल मिनिंगचा अर्थ कळत नव्हता. ती म्हणाली, बेडरूममध्ये जाऊन झोपतो. यावेळी अद्वैतने तिच्या कानाच्या पाळीवर हलकंसं टॅप करत म्हटलं, आणि बेड एक्सरसाइज करतो, जी फक्त कपल्समध्ये होते. हे ऐकून सियाचा चेहरा लाजेने लालबुंद झाला. तिचं डोकं गरगरू लागलं. तिने अद्वैतला जोरात ढकललं. तो 2 पावले मागे गेला आणि तिच्या त्या लालसर परीसारख्या चेहऱ्याकडे तीव्र नजरेने पाहू लागला. सिया संतापून म्हणाली, तुम्ही किती चीप आहात. अशा अजब घाणेरड्या गोष्टी बोलता. तुम्ही खूपच बेशरम आहात. छी 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 छी. अद्वैत तिच्या चेहऱ्यावरची लाली पाहून हसू लागला. सियाने रागात दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याच्याकडे रोखून पाहिलं, पण अद्वैतला तिच्या रागाचा काहीच फरक पडत नव्हता. तो जोरजोरात हसत सिंगल सोफ्यावर जाऊन बसला. सियाच्या त्या भोळ्या निरागस गोष्टी त्याला फार आवडायच्या. ती इतर मुलींप्रमाणे चलाक नव्हती. जरी ती अद्वैतला आत्ता पसंत करत नसली, त्याच्यापासून दूर पळत असली, तरी एक सत्य असं होतं की त्याला तिची निरागसताच भावली होती. पण हे सत्य सियाला माहीत नव्हतं. तिला अजूनही असंच वाटत होतं की तिचं सगळं काही एखाद्या अनोळखी व्यक्तीने हिरावून घेतलं आहे. जेव्हा सियाने अद्वैतला इतक्या मोकळेपणाने हसताना पाहिलं, तेव्हा आधी ती त्याच्याकडे रागानेच पाहत होती, पण आता मात्र तिच्या ओठांवर नकळत हलकीशी स्मितरेषा उमटली. तो इतका हसरा देखणा दिसत होता की सियाच्या नजरा आपोआपच त्याच्या चमकत्या हसऱ्या चेहऱ्यावर स्थिरावल्या होत्या. काही क्षण झाले तरी सिया काहीच बोलली नाही. तेव्हा अद्वैतने स्वतःचं हसू आवरत तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात त्याला स्वतःसाठी काहीतरी वेगळे भाव दिसले आणि ओठांवर एक हलकीशी स्माईलही होती. क्षणभर त्याला आनंद झाला, पण लगेचच त्याचा चेहरा पुन्हा कठोर झाला. तो कडक आवाजात म्हणाला, आता तिथेच उभी राहणार आहेस की येऊन नीट बसणार आहेस? नंतर असं म्हणू नकोस की सांगितलं नव्हतंस. पडलीस तर ती तुझीच चुकी असेल, माझी नाही. सिया अजूनही त्या वेगळ्याच भावनांमध्ये गुंग होती. त्याचा कठोर आवाज ऐकताच तिने त्याच्याकडे पाहिलं. तो पुन्हा आधीचाच शैतान बनला होता. ती तोंड वाकडं करत म्हणाली, जंगली लांडगा परत आला आपल्या खऱ्या रूपात, आणि जाऊन त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली. सिया अजूनही बडबड करत होती. अद्वैतने तिला एक नजर टाकली आणि मग आपला लॅपटॉप उघडून कामात लक्ष घातलं. सियाचं तोंड फुगलेलं होतं आणि ती अद्वैतकडे अशा नजरेने पाहत होती की जणू तिच्या हातात असतं तर उडत्या प्लेनमधून त्याला खाली फेकून दिलं असतं. तेवढ्यात प्लेन हलकंसं हादरलं. सियाची हार्टबीट अचानक वाढली. घाबरून तिचं अंग थरथर कापू लागलं. ती जोरात ओरडली, आज नाही, मी पडणार आहे, आणि थेट अद्वैतच्या मांडीवर जाऊन बसली. तिने त्याला घट्ट मिठी मारली, डोळे बंद केले आणि आपलं डोकं त्याच्या छातीत लपवलं. अद्वैत मात्र पूर्णपणे अवाक होऊन तिला पाहतच राहिला. महाजन बंगला. महाजनांच्या घरी मीरा रागाने आत आली. ती जोरजोरात ओरडू लागली. तिचा आवाज इतका मोठा होता की घरातले सगळेच लिव्हिंग हॉलमध्ये जमा झाले. लिव्हिंग हॉलच्या मधोमध उभी राहून मीरा रागाने लालबुंद झाली होती. पायाला बँडेज असूनही ती अशी उभी होती जणू तिला काहीच झालं नाही.
तेवढ्यात वरच्या जिन्यांवरून एक कठोर रागीट आवाज आला. मीरा, हे घर आहे, काही तुमचं मौज मस्तीचा अड्डा नाही. तो आवाज ऐकून क्षणभर मीरा घाबरली, पण तरीही ती तिथेच ठाम उभी राहिली. तेवढ्यात बनारसी लाल साडी नेसलेली, क्लासी मेकअप केलेली, लेटेस्ट डायमंड ज्वेलरी घातलेली एक स्त्री किचनमधून बाहेर आली. केस मागे नीट बांधलेले, त्यात डायमंड क्लिप, हातात सोन्यांच्या बांगड्या, पायात छमछम करणारी पैंजण. आणि ती प्रेमाने म्हणाली, मीरा काय झालं ग, एवढं का ओरडतेस? बघ सगळे किती त्रस्त आहेत. ती स्त्री म्हणजे स्मृती महाजन. मीरा थेट तिच्या गळ्यात पडली आणि रडतच म्हणाली, मॉम, तुम्हाला माहीत आहे का, भाईने मला किती ओरडून सांगितलं. मला त्याच्या प्रायव्हेट प्लेसमध्ये यायलाही मनाई केली. स्मृती तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, माझं बाळ, आधी शांत हो, मग सगळं नीट सांग. तेवढ्यात लिव्हिंग हॉलमध्ये मिस्टर केशव महाजन आले. थोडे खडूस स्वभावाचे पण दरारा असलेले. ते येऊन सोफ्यावर बसले. बाजूला सौरव महाजन, अद्वैतचा धाकटा भाऊ उभा होता. मीराच्या त्या ड्राम्याकडे त्याचं फारसं लक्ष नव्हतं. त्याला माहीत होतं की त्याची बहीण किती हट्टी आणि गर्विष्ठ आहे. एका बाजूला गौरव आणि रंजना महाजन उभे होते. त्यांचा लाडका मुलगा सध्या परदेशात होता. रंजना हळूच आपल्या नवऱ्याला कोपरानं ढोसलत म्हणाली, ही मीरा इतकं नाटक का करते? गौरव हळूच उत्तरले, मला काय माहिती, इथे सगळ्यांना फक्त अद्वैतचाच विषय असतो. माझ्या मुलाबद्दल कुणी काहीच विचारत नाही. हे ऐकून रंजना चिडली आणि तोंड वाकडं करून म्हणाली, हो, जणू तुम्ही अद्वैतला ऑर्डर देत बसत नाही. आणि ती तिथून निघून आपल्या खोलीत गेली. स्मृतीने मीराला बसवलं आणि तिच्या पायांकडे पाहत विचारलं, पायाला काय झालं बेबी? मीरा रडत सांगू लागली, मॉम, मी भाईला भेटायला गेले होते. तिथे एक बाई होती, रेड साडी, सिंदूर, मंगळसूत्र, पण अगदी भिकाऱ्यासारखी दिसत होती. हे ऐकताच केशव महाजनांचा चेहरा कडक झाला. ते कडक स्वभावाचे असले तरी कधीही त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीने आपल्या श्रीमंतीचा गर्व केला नव्हता. पण मीरा मात्र वेगळीच होती. तिला श्रीमंती, रॉयल लुक, मोठा खानदान याचंच आकर्षण होतं. गरीब लोकांना ती नेहमीच कमी लेखायची. महाजन खानदानाचं लेबल तिच्यासाठी सगळ्यात मोठं होतं. सौरव मात्र आपल्या आई वडिलांसारखाच गोड, संयमी आणि गर्व नसलेला होता. त्याला म्युझिकची प्रचंड आवड होती, म्हणून अद्वैतने त्याच्यासाठी वेगळी म्युझिक कंपनी उघडून दिली होती. तो त्याच दुनियेत रमलेला होता. मीरा मात्र अजूनही आपल्या भाईबद्दल आणि त्या घटनेबद्दल वाढवून चढवून सांगतच राहिली. कशी वाटते कथा कमेंटमध्ये सांगा. कथा आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट करा आणि हाय पॉईंट द्या. तुम्ही हाय पॉईंट देत नाही, तुमच्या कमेंट करत नाही आणि व्ह्यूज पण नाही. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याला व्ह्यूज येतील. हाय पॉईंट द्या जेणेकरून आपली कथा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.